गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी शहरातील चौकाचौकात, मुख्य रस्त्यांवर आणि वर्दळीच्या ठिकाणी थेट विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर झळकताना दिसत असून, त्यामुळे नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. उच्चदाब वीजवाहिन्यांशी जोडलेल्या खांबांवर बिनधास्तपणे बॅनर लावले जात असताना, विद्युत महामंडळ, महावितरण, चामोर्शी शाखेचे जाणूनबुजून दुर्लक्ष सुरू असल्याचा आरोप होत आहे. विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मर व वीजवाहिन्या या अत्यंत धोकादायक ठिकाणी मोडतात. अशा ठिकाणी बॅनर लावताना कट लागून अपघात होण्याची किंवा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र तरीही शहरातील स्थानिक लीडर, व्यापारी, सामाजिक व राजकीय आयोजकांकडून सर्रासपणे बॅनर लावले जात असून, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने संशयाची सुई महावितरणकडे वळत आहे. नगरातील एका जागरूक नागरिकाने सवाल उपस्थित केला आहे की, उद्या बॅनर लावताना एखाद्या तरुणाचा करंटने मृत्यू झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार, त्या कुटुंबाला नुकसान भरपाई कोण देणार? महत्त्वाचे म्हणजे, वीज विभागाच्या नियमांनुसार विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मर आणि वीजवाहिन्यांच्या आसपास जाहिराती, ध्वज किंवा बॅनर लावणे कायद्याने प्रतिबंधित आहे. मात्र शहरात कुठेही प्रतिबंधक फलक, चेतावणी बोर्ड किंवा नोटीस दिसून येत नाही. आमदार, खासदार, नगरसेवक यांचे बॅनर झळकत असतानाही विद्युत विभागाची भूमिका संशयास्पद ठरत आहे. महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार धनराज वासेकर, राज्य प्रतिनिधी, गडचिरोली.